राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची चाहूल लागलेली आहे आणि सर्वच पक्षांकडून या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र महायुतीतल्या 2 मंत्र्यांमध्येच वेगळ्याच निवडणुकीवरनं मतभेद निर्माण झाले। वर्षभराने होणाऱ्या पुणे पदवीधरच्या निवडणुकीवरनं मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। पुणे पदवीधरच्या निवडणुकीवरून घमासान, महायुतीच्या 2 मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली। चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांमध्ये कलगीतुरा। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून 1 वर्षाचा अवकाश आहे। असं असताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड हे असतील असं सांगून टाकलं। त्यामुळे महायुतीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता वादाची ठिणगी पडली आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेले आणि पदवीधरचे भावी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे शरद भाऊ लाड उपस्थित आहेत। ताकाला जाऊन भांडं मला लपवता येत नाही, त्यामुळे हे नोंदणी करतायत ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। त्याची अधिकृत घोषणा दिल्लीहून होईल। चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने प्रतिक्रिया देत शरद लाड कसे निवडून येणार नाहीत याचं गणित मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडू असं सांगितलं। एक प्रकारे हसन मुश्रीफांनी शरद लाड यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केल्याचं स्पष्ट दिसतंय। गेल्या वेळेला शरद पवार गटाचे अरुण लाड हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले होते। अरुण लाडांनी पक्ष बदललेला नाही, त्याच्या चिरंजीवांनी बदललेला आहे। गेल्या वेळेला अरुण लाडनी मला स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या वेळेला मी आणि आमच्या घरात कोणी राहणार नाही, भया मानला तुम्ही उभा करा। भया माननी माझ्यासाठी फार कष्ट घेतले, असं होऊन त्यांनी पक्ष बदललेला आहे। त्यांच्याबद्दलची असलेली नाराजी ज्या वेळेला आम्ही तिन्ही पक्ष बसू उमेदवारीबद्दल त्यावेळेला आम्ही समजावून सांगू। चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे। नंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव करत मी उमेदवारी देत नाही, आमच्याकडे त्या संदर्भात समिती असते, माझ्या विधानाचा अर्थ न कळण्या इतके मुश्रीफ कच्चे राजकारणी नक्कीच नाहीत असं म्हणत स्पष्टीकरण दिलं। शरद लाडच्या नावाशी जरा मी थावकून असं म्हटलं की शरद लाड की जे भविष्यातले पदवीधरचे उमेदवार असू शकतात त्याला दिल्लीने मान्यता मिळाल्यानंतर मला कार्यपद्धती माहिती आहे। पहिले आमचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते, मग मी घोषित करणाऱ्या ऑथॉरिटी अध्यक्ष होतो तेव्हा पण नाही, माझी टीम आहे, ती टीम ठरवणार। त्यामुळे मी काही शरद लाडांची उमेदवारी घोषित नाही केली। चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये सगळं काही अलबेले असं सध्या तरी वाटत नाही। पण राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार भैया उर्फ प्रताप माने यांनी मात्र या वादात न पडता मतदार नोंदणीवर माझा भर असून उमेदवारीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे। पदवीधरची नोंदणी जो कायदा आहे तो किमान 6 वर्ष अगोदर सुरू होतो, त्यामुळे पदवीधर नोंदणीला लोकशाहीमध्ये जागरूक करणं, प्रबोधन करणं, नोंदणी जास्त व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो। गेल्या 6 वर्षापूर्वी सुद्धा नोंदणी करण्यासाठी आम्ही असा पुढाकार घेतलेलाच होता आणि गेल्या वेळी सुद्धा मी निवडणुकीत फॉर्म भरला होता राष्ट्रवादी काँग्रेसकडे, पण जी.डी. बाप्पून ज्येष्ठ आहेत, जी.डी. बाप्पूंच्या स्वतः घरात ते द्यायचा निर्णय झाल्यानंतर मी मागे घेतली आणि मग आता दादा ज्येष्ठ आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा उमेदवार निवडून येतो, त्यामुळे या मतदारसंघावर चंद्रकांत दादांनी दावा केला या मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीच्या मतावरच निवडून येतो, त्यामुळे आता राष्ट्रवादी ही जागा लढेल असं मुश्रीफ दाव्यानं सांगताय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर पुणे पदवीधर मतदारसंघावरून महायुतीतल्या 2 प्रमुख पक्षांमध्ये हा कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।